हेलो गाइज, आपका स्वागत है अनदर एक व्हिडिओ में। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले बरेचसे पार्ट कव्हर झालेले आहेत, पूर्णपणे ते अपलोड पण झालेले आहेत। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर यामाबद्दलचे आपण पूर्ण एपिसोड न घेता प्रत्येक पॉईंटचा एक एक व्हिडिओ जे आपल्या साऊंड ऑपरेटरसाठी महत्त्वाचा असतो ते एक एक पार्ट आपण कव्हर करून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सोडलेला आहे आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सोडलेला आहे मित्रांनो। कारण म्हणजे कमी जास्त माहिती देणं काही योग्य नाही, म्हणजे संपूर्ण माहिती देणे योग्य आहे। त्यामुळे मी प्रत्येक एका पॉईंटचा मी पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजचा पॉईंट जे आहे मित्रांनो तो राहिला होता आपला, या ठिकाणी बघू शकता डकर, या ठिकाणी बघू शकता डकर, या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटते। याचे 2 चॅनल्स आहेत, या ठिकाणी पाहू शकता। तर या डकर ऑप्शनचा फायदा काय आहे मी तुम्हाला सांगितलं पण होतं, परंतु ते आपण तोंडी सांगितलं होतं, त्याची लाईव्ह टेस्टिंग केलेली नव्हती। तर याला मी तोंडी सांगणार पण आहे आणि आपण याला चेक पण करणार आहोत। तर यासाठी डकर फंक्शन काय काम करते मित्रांनो, डकर फंक्शन जे आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 21, 22, 23, 24 हे 2 ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतात डकरचे। याचा फायदा असा होतो मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी धून लावून ठेवली, म्हणजे स्पीच करते वेळेस कोणती लग्नाची धून लावून ठेवली किंवा कोणता एक म्युझिक सिस्टम लावून ठेवला किंवा एखादे गाणं तुम्ही वाजवत असाल आणि गाणे वाजवत जर तुम्हाला या माईकद्वारे बोलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, जर माईक चालू होत असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी आवाज चालू आहे ते आपल्याला हाताने कमी करावा लागतो। परंतु या डकरच्या ऑप्शनमुळे या जो आपला या ठिकाणी जे पिन इन्सर्ट केलेले आहे, जे गाणं आपलं लागलेलं आहे ते ऑटोमॅटिकली जे माईक चालू झालेलं आहे कोणता पण हो चॅनल, या पूर्ण मिक्सरमधला कोणता पण माईक जर चालू झाला तर ऑटोमॅटिक जे आपल्या म्युझिकचा तर ऑटोमॅटिक याचा आवाज हाताने न करता ऑटोमॅटिक कमी होतो आणि ज्यावेळेस माईक बंद झाला ऑटोमॅटिक ज्या लेवलला होता त्या लेवलला जाऊन सेट होतो। याचा फायदा असा आहे मित्रांनो, मला काय जास्त युनिक वाटला नाही, कारण याच्या नावाचं दुसरं जर काय अजून चॅनल्स वाढून दिले असले तर कामाच झालं असतं। डकर फंक्शनचा माझ्या मते तर मला काही यूज जास्त वाटत नाही, कारण कन्सोलवरती ऑपरेटर बसूनच असतो, या डकरवरती तेवढं काय लक्ष करत नाही। पण दिलाय कंपनीने काय असं चालते, तर याचं आपण सांगणं गरजेचं होतं। तर याचा असा फायदा होतो मित्रांनो। तर आपण चेकिंग करूया की ऑटोमॅटिक आवाज कसा कमी होतो। या ठिकाणी माईक लावलेला आहे, या ठिकाणी मी डकरच्या ऑप्शनमध्ये मोबाईलची पिन म्हणजेच जॅक इन्सर्ट केलेला आहे, मराठीमध्ये बोलायचं झालं तर। या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आता मोबाईलवरती गाणं लावणार आहे अगोदर, नंतर माईक चालू करणार आहे, म्हणजेच तुम्हाला कळेल की व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली कमी होत आहे किंवा नाही। या ठिकाणी बघू शकता आपला मोबाईल लागलेला आहे, म्हणजेच डकरच्या या ठिकाणी लेफ्ट राईट 22, 21, 22 वरती, आणि माईक जे लागले आहे खाली पाहू शकता 16 नंबरवरती, या ठिकाणी पाहू शकता 16 नंबर। आणि आपल्या डिस्प्लेमध्ये जावं लागेल सेटअपच्या नंतर तुम्हाला ऑप्शन येईल 3 नंबरवरती डकरच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटेल। तर डकर या ठिकाणी पाहू शकता, तर सोर्स आहे म्हणजे जे माईक आपल्याला लावायचं आहे ते 16 नंबर चॅनलवरती आहे। त्यानंतर खाली थर्स #1 -50 dB, म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता ही पीक लेवल जिथपर्यंत जाईल त्या ठिकाणीच हे आवाज ऑटोमॅटिक त्या लेवलवरती गेल्यावरती कमी होईल असे सेटिंग आहे। याची रेंज पण या ठिकाणी दिलेली आहे -11 dB, म्हणजेच जेव्हा आपण बोलल्यानंतर ते संगत गाणं किती वेळात प्ले व्हावं, म्हणजे लावले ज्या व्हॅल्यूमध्ये आपण सेट केलं तर त्या व्हॅल्यूम लेवलला किती वेळामध्ये यावं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आहे, या ठिकाणी रेंज रिलीज सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते, तेच आहे पूर्ण हे डकरचं सेटअप झालं मित्रांनो। याला आपण सेटअप करून टाकून होम पेजवर जाऊ, आणि या ठिकाणी 21, 22 लावलेलं आहे, मी डकरचे ऑप्शन चालू केलेले आहेत। माईक जे आपला 16 वरती आहे। सर्वात प्रथम आपण गाणं लावूया। या ठिकाणी बॉक्स आहे, मागे पाहू शकता मॉनिटर लावलेला आहे, आणि हे गाणं लावूया आपण। या ठिकाणी माईक आहे पाहू शकता, या ठिकाणी गाणं लावूया आपण, गाणं लावलेलं आहे। आता या ठिकाणून आपण 21, 22 आवाज वाढूया। मी हॅलो म्हणाल तर आवाज ऑटोमॅटिक कमी होते की नाही पहा मित्रांनो, जे आपल्याला लाईव्हमध्ये दाखवायचं। आता मी याला 0 dB वरती नेऊन सोडतो, आणि आपला जो 16 चॅनलचा व्हॅल्यूम आहे ते पण 0 dB वरती सेट केलेलं आहे, हे पण 0 dB वरती करू। आता बोलतो मित्रांनो, बघा आता ऑटोमॅटिक आवाज वाढते।
हॅलो. बोलल्यानंतर ऑटोमॅटिक आवाज कमी होत आहे आणि बोलणं थांबल्यानंतर 3 सेकंदानंतर ऑटोमॅटिक आवाज वाढत आहे. एक बार चेक करा. पहा, मी चेक करतो, तुम्ही ऐका. हॅलो. ऑटोमॅटिक माईकचा स्विच जेव्हा ऑन होतो, ऑटोमॅटिक बोलणं जरी गेलं, स्विच जरी ऑन असला तरी ऑटोमॅटिक आवाज कमी होते. एक बार चेक करा. आता मी गाणं प्ले करतोय बघा. माईकचा स्विच ऑफ. आता वाढतो आवाज. माईकचा बटन चालू केल्यानंतर ऑटोमॅटिक कमी होत आहे आणि बंद केल्यानंतर वाढत आहे ऑटोमॅटिक. पहा, या ठिकाणी पाहू शकता. बोलणं जरी गेलं, माईकचा बटन जरी चालू असला तरी ऑटोमॅटिक आवाज दबू लागला आणि कमी होऊ लागला आणि माईकचा बटन बंद केल्यानंतर ऑटोमॅटिक आवाज वाढू लागला. ज्या लेवलला होता त्या लेवलला सेट होऊ लागला. तुम्ही या लेवलर मीटरवरती पाहिले असाल. तर हे ऑप्शन आहे मित्रांनो, याचा असा उपयोग होतो. मात्र परंतु मला काय विशेष वाटला नाही. ऑप्शन द्यायलाच नाही पाहिजे, कारण ह्या किचकटी भानगडी लाईव्ह साऊंड ऑपरेटरला जमत नाहीत. तरी दिलेलं आहे, दिलं असल्यानं आपण काही करू शकत नाही. ते सांगणं गरजेचं होतं. तुम्ही सांगितलं तर मित्रांनी असंच भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवरती.